द लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट अँगल ट्रँगल इज 15. त्या ठिकाणी काय दिले, समजा हात काय आहे, राईट अँगल ट्रँगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रँगलचा जो हायपोटेनियस आहे त्याची लांबी दिलेली आहे 15 दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ इट्स हायपोटेनियस. तर त्याच्या मीडियनची तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी लेंथ फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या मीडियनची लेंथ त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. चला पाहूया. पहिल्यांदा काय म्हणायचं आपण बेटा, लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट अँगल ट्रँगल. लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इज 15. किती दिलेलं आहे बेटा, 15. इन अ राईट अँगल ट्रँगल द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेनियस. काय म्हटलं बघा, द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेनियस. समजा हा मीडियन आहे, हा हायपोटेनियसवर आहे. हा काय असतो, ही इज हाफ द लेंथ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस लेंथच्या तो अर्धा असतो. हायपोटेनियसच्या लेंथचा तो कसा असतो म्हटलं आपण, अर्धा असतो. पहा बेटा काय म्हणूया आपण त्या ठिकाणी, परत एकदा पहा. त्या ठिकाणी काय म्हणलं आपण, इन अ राईट अँगल ट्रँगल, इन अ राईट अँगल्ड ट्रँगल द लेंथ ऑफ द मीडियन, द लेंथ of the median, the length of the median कशी असते म्हटलं बेटा, is half the length of hypotenuse. half the length of the hypotenuse. मग काय म्हणायचं, therefore length of median of the hypotenuse of its hypotenuse is equal to काय तर फॉर्म्युला 1/2 into length of hypotenuse. किती येतं, 1/2 into 15 येतं. 15/2 किती येतं बेटा, 7.5 येतं. Length of median of its hypotenuse, therefore the length of median of its hypotenuse is किती आहे बेटा, 7.5 युनिट्स. हा झाला तुमचा उत्तर. ठीक आहे बेटा, दॅट इज युअर आन्सर. अशा प्रकारे ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे डायग्राम वगैरे काही काढायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्याला सॉल्व्ह करू शकता. हे डायग्राम नाही, उगाच सहज मी तुम्हाला रेफरसाठी केलं होतं, उगा राईट अँगल दाखवा म्हणून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, आता आपल्याला या ठिकाणी तिसरा लगेच सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला.